नमस्कार पालक मित्रांनो. पॅरेंटिंग खरंच खूपच चॅलेंजिंग आणि कॉम्प्लिकेटेड आहे. तुम्हालाही असा अनुभव आला आहे का? जेव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी अतिशय हट्टी वागतोय, चिडतोय, वस्तू फेकतोय आणि तुमच्या रागाचा पारा एकदम चढलाय. आता त्याला मार देऊन, ओरडून शांत करण्याशिवाय तुमच्याकडे पर्यायच उरला नाही. तर मग थांबा. कदाचित चुकतोय आपण, कारण आपण फक्त तात्पुरता त्या सिच्युएशनला निभावण्याचं बघतोय. पण त्याच सिच्युएशनला तुम्ही संधीत बदलू शकता. आणि हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही आपल्या पाल्यांच्या भावनांना समजून घ्यायला त्यांची मदत करता, त्यांच्यासोबत कसं डील करायचं हे त्यांना शिकवू शकता. न्यूरोसायंटिस्ट डॅनियल जे सेगल आणि पॅरेंटिंग एक्सपर्ट टीना पायन ब्रायसन यांच्या द होल ब्रेन चाइल्ड या पुस्तकामध्ये मुलांच्या बुद्धिमत्ता विकासासाठी 12 स्ट्रॅटेजीज दिल्या आहेत. याद्वारे आपण मुलांना फक्त शिस्तीत राहण्यासाठी ट्रेन करणं शिकत नाही, तर त्यांच्या बुद्धीच्या वाढीला अशा प्रकारे सपोर्ट करणं शिकतो की ते अधिक समजदार, इमोशनली स्ट्रॉंग आणि कॉन्फिडंट बनू शकणार. सगळ्यात आधी काही संकल्पना समजून घेऊया. सर्वाईव्ह अँड थ्राईव्ह. लेखकाच्या मते सर्वाईव्ह म्हणजे एखादी वेळ मारून नेणे. जेव्हा मूल हट्टाला पेटून आपल्या नाकी नऊ आणते तेव्हा आपल्याला फक्त ती वेळ निभावून न्यायची असते, अगदी त्याला मारून धोपटवून कसंही. आणि थ्राईव्ह म्हणजे त्याच मोमेंटमधून आपण त्याला बॅलेन्स, समज आणि इमोशनल इंटेलिजन्सच्या दिशेने विकसित होण्यास मदत करतो. उदाहरणार्थ, समजा 2 मुलं खूप भांडत आहेत, तेव्हा त्यांना रागवून वेगळं बसवण्यापेक्षा त्यांच्या या भांडणाचं तुम्ही संधीत रूपांतर करून त्यांना समोरच्याचे म्हणणे ऐकून घेणे, समजणे, त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घेणे आणि स्वतःच्या भावना रिस्पेक्टफुली मांडणे, तसेच त्याग, कॉम्प्रोमाइज, निगोशिएशन, क्षमायाचना ह्या गोष्टी शिकवू शकता. माहिती आहे, या क्षणाच्या तीव्रतेमध्ये या सगळ्या गोष्टी खूप अशक्य वाटत असणार, पण जेव्हा तुम्ही मुलांच्या भावना, त्यांची मानसिक स्थिती समजून घेता तेव्हा असा पॉझिटिव्ह आउटकम शक्य आहे. यासाठी पुस्तकामध्ये दिलेल्या 12 स्ट्रॅटेजीज खूप हेल्पफुल असणार आहेत. स्ट्रॅटेजी नंबर 1, कनेक्ट अँड रिडायरेक्ट. ऑथर सांगतात, आपल्या मेंदूच्या 2 मुख्य भाग आहेत. लेफ्ट ब्रेन जो लॉजिकल, लिनियर आणि लिंग्विस्टिक आहे, पण राईट ब्रेन इमोशनल आहे. लहान मुलांचा हा राईट ब्रेन जास्त विकसित असतो किंवा डॉमिनंट असतो. सगळ्या इमोशन्स समजतो, भीती, राग, दुःख. पण लेफ्ट ब्रेन वयानुसार हळूहळू विकसित होतो. म्हणून लहान मुलांना जेव्हा राग येतो, भीती वाटते, दुःख होते, तेव्हा चटकन रिॲक्ट होतात, लॉजिकली विचार न करता. एखाद्याला मारणे, ओरडणे, आदळआपट करणे हे तेव्हाच होतं जेव्हा ते फक्त राईट ब्रेन किंवा डाऊनस्टेअर ब्रेनने रिॲक्ट होत असतात. अशा वेळी आपण त्यांच्या भावनांना व्हॅलिडेट करून समजून घ्यायचं, म्हणजे त्यांच्यासोबत कनेक्ट व्हायचं. त्यांना काय वाटेल हे तुम्ही समजू शकता आणि त्यांनाही याची जाणीव होऊ देणं. आणि जेव्हा ते शांत होतात तेव्हा त्यांना तर्क देऊन त्यांच्या लॉजिकल म्हणजेच लेफ्ट ब्रेनला चालना द्या. उदाहरणार्थ, सॅम नावाचा एक 4 वर्षाचा मुलगा आहे. त्याला त्याचा सुपर हिरो केप खूप आवडतो आणि आज शाळेत तो केप घालून जाण्यासाठी त्याने आईजवळ हट्ट धरला. इतका हट्ट केला, दरवाजा जोरात आदळला, बॅग फेकून दिली. त्याचा इतका राग, रौद्र अवतार बघून आईसुद्धा हैराण झाली. यावेळी त्याचा डाऊनस्टेअर ब्रेनने त्याला हायजॅक केले होते. तो लॉजिकली विचार करण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. अशा वेळी आईने दिलेला कोणताही तर्क त्याला पटलाच नसता. वातावरण आणखी चिघळलं असतं. म्हणून आईने त्याला जवळ घेतले, त्याला कुरवाळले, म्हणाली, मला माहीत आहे हा तुझा फेवरेट केप आहे, हा सुपर हिरोचा केप आहे, तुला हा केप खूप आवडतो हो ना? हा केप आहे पण खूप छान. हे बोलून आईने त्याच्या भावनांना सहमती दिली, त्याला फटकारलं नाही, म्हणजे त्याच्यासोबत इमोशनली कनेक्ट झाली. जेव्हा सॅम थोडा शांत झाला, आईने त्याला रिडायरेक्ट केलं. त्याला सांगितलं, शाळेचे काही नियम असतात बाळा, आपण शाळेत हा केप घालून जाऊ शकणार नाही, पण सायंकाळी आपण हा केप घालू शकतो. तोपर्यंत हा केप मी माझ्याजवळ सांभाळून सुरक्षित ठेवते. असंच जेव्हा मूल शांत होतात तेव्हा त्याला हळूच योग्य दिशा देणे ही स्ट्रॅटेजी मुलांच्या ब्रेनच्या दोन्ही भागांना सोबत जोडते. पहिले, इमोशन्ससोबत कनेक्ट व्हा
आणि मग लॉजिक देऊन गाईड करा. या चॅप्टरमध्ये हे पण सांगितले आहे, जेव्हा आपण मुलांना फटकारतो, टोकतो, तेव्हा त्यांच्या ब्रेनची नॅचरल ग्रोथला बाधित करत असतो. याचा अर्थ असा नाही की आपण मुलांना कसंही वागू द्यावं आणि मनमानी करू द्यावी, पण त्यांचं ऐकून घ्यावं, समजून घ्यावं आणि त्यांना योग्य दिशा द्यावी, योग्य मार्गदर्शन करावं. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुन्हा याच पुस्तकाच्या पुढील भागात. थँक्यू.